नमस्कार मित्र, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या मागच्या बातमी या सदरामध्ये आज आपण राष्ट्रीय पातळीवर गेले अर्धा दिवस जो विषय चर्चेला चाललेला आहे त्याच्याबद्दलची खास माहिती आजली घेणार आहोत. लोकसभेचं अधिवेशन चालू आहे आणि नेहमीच्या पद्धतीने जशी वारी असते आपली आषाढी कार्तिकी, तसं लोकसभेमध्ये कुठलं सेशन चालू झालं की राहुल गांधींनी गोंधळ घातला पाहिजे, संसदेला वेठीत धरलं पाहिजे, हा पायंडा आता पडत चाललेला आहे. आता बजेट सत्र जे चालू होतं त्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे राष्ट्रपतींच्या भाषणाला आभारदर्शक ठराव मांडण्यापासून राहुल गांधींनी गोंधळ घालायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्या पाठीमागं इतर पक्ष फरफटत चाललेले आहेत. आभार प्रदर्शनाचा ठराव तर माननीय राष्ट्रपतींनी जे मुद्दे मांडलेले आहेत भाषणामध्ये त्या मुद्द्यावर चर्चा व्हावी. किंवा तुम्ही बेरोजगारीचं मांडला ते खोटं आहे, बेरोजगारी आहे, तुम्ही अमुक मांडलं ते खोटं आहे, या विषयावर तुम्ही चर्चा करू शकता, आरोप करू शकता, पुरावे देऊ शकता. तो तुमचा अधिकार आहे. संसदीय लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाने सरकारला प्रश्न विचारून गर्जर करणं हा त्यांचा अधिकार आहे. तर तो विषय सोडायचा, नवीनच काहीतरी काढायचं. विषय चालला राष्ट्रपतींच्या भाषणावरचं आभार प्रदर्शन, आणि मग त्यांनी कुठलं तरी एक पुस्तक आणलं की जे प्रकाशितच झालेलं ना, त्याच्यावरच वाचायचं नाही, याच्यावर चर्चा करा. सभापतींनी 4 वेळा सांगितलं जे पुस्तक प्रकाशित नाही, जो विषय राष्ट्रपतींच्या भाषणासमोर त्याच्याबद्दल बोलतो, जो विषय येईल तेव्हा तुम्ही वेगळा विषय मांडा. हा आत्ता जो चाललेला आहे ठराव त्याच्याबद्दल बोला, बाकीच्या गोष्टी बोलू नका. त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यांनी हरदीप पुरींवर आरोप केले, त्यांनी पंतप्रधानांवर आरोप केले. एक तर लक्षात घ्या की राहुल गांधींना मोदींबद्दल अतिशय मनामध्ये द्वेष आहे, राग आहे. काहीही करून मोदींना नावं ठेवायची, मोदींना बदनाम करायचं, त्यांच्यावर खोटे आरोप करायचे, अगदी हलक्या खालच्या थराला जाऊ. म्हणजे आता फक्त आई बहिणीशिवाय देण्यातच बाकी राहिलेलं आहे. मग त्यांनी एक प्लॅन केला. आता तो प्लॅनसुद्धा त्याचे पुरावे मिळाले की खडगेंच्या चेंबरमध्ये महिला ज्या काँग्रेसचे अधिकारी होते त्यांना सांगण्यात आले की तुम्ही पंतप्रधान मोदींच्या जी बसायची असते त्यांचं आसन, त्या आसनाला घेराव घाला, तिथं त्यांना बसू देऊ नका. आणि बसायला लागले तर मग काय प्लॅन त्यांचा ठरलेलं होतं तो मागच्या एप्रिलमध्ये किंवा धक्काबुक्की झाली, मग आरडाओरडा करायचा, असं होऊ शकतं. म्हणजे हा सभापती ओम बिर्लांनी राहिले की काहीतरी वाईट परिस्थिती निर्माण झाली असती, म्हणून मी पंतप्रधानांना विनंती केली की त्यांनी लोकसभेमध्ये येऊ नये आणि पंतप्रधानांच्या भाषणाशिवाय तो आभार ठराव मंजूर करून टाकला. पण गेल्या 10 वर्ष झाले जे राहुल गांधी आक्रमक पद्धतीने मांडतात, तर ते त्यांची आक्रमकता त्यांना असं वाटतं की मी आक्रमकपणे केले की अँग्री यंग मॅन, अमिताभ बच्चनसारखी माझी प्रतिमा तयार होती आणि भारतातले सगळे युवक वर्ग माझ्या पाठीमागं, अमिताभ बच्चन जसे लोकप्रिय झाले तसं मी पण. पण तुमची जर मांडण्याची पद्धत आणि मुद्देसूद भाषणं असतील तर लोक तुम्हाला प्रतिसाद देतीलच ना. पण तुम्ही गोंधळ घालणं, लोकसभेला वेठीस धरणं, अशा गोष्टी जर करायला लागला तर तुमची इमेज डाऊन होते. आता लोकसभेमध्ये राहुल गांधी जे वेडेवाकडे प्रश्न विचारतात, आरडाओरडा काढतात, खोट्या, त्याची इमेज काय तयार होती आहे. तर त्याच्यामुळं इतर जे विरोधी पक्ष आहेत ते राहुल गांधीला कंटाळतात. मग आता तुम्ही जर पाहिलं तृणमूल काँग्रेस यांच्याबरोबर साथ देत नाही, कुठल्या याच्यावर सहाय्य करत नाही, त्यांनी सांगितलेल्या याच्यावर काही करत नाही. दुसरा विषय काय होतो की काँग्रेसचे कार्यकर्त्यांना कधीच उत्साह वाटत असेल, कारण काय असतं की मतदान करणाऱ्यामध्ये 3 प्रकार असतात. एक ठाम, म्हणजे तुम्ही कसे वागा आम्ही तुम्हाला, भाजपचे पण काही लोक ठाम आहेत की भाजपचं काही झालं तर आम्ही भाजपलाच मतदान. तसं काँग्रेसचे काही लोक आहेत की जे काही झालं तरी काँग्रेसलाच मत देणार. हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार काय असतो की पूर्णपणे विरोध असणार, म्हणजे मी काँग्रेसला मत देणार नाही तर नाहीच देणार, मग काँग्रेस किती चांगलं वागलं तर अशा विचाराचे काही असतात. एक
पूर्ण मतदान करणारे, एक विरोधात म्हणजे विरोधात करणार, मग ते दुसरं कोणाला मतदान देते मग काँग्रेस. मग तिसरा जो मध्यम वर्ग, जो मोठा वर्ग असतो की तो ऐन वेळेला ठरवतो की यांना कोणाला मतदान करायचं, आणि त्याच्यामुळेच राजकारणामध्ये बदल घडत असतात. तर हा जो वर्ग आहे हा नेहमी पाहत असतो की कोण चांगलं वागतं, कोण वाईट वागतं. मोदींना भरवून पाठिंबा लोक का देऊन राहिले, तर मोदी प्रामाणिक आहेत, दिलेला शब्द पाळतात, वेडोवाकडं कधी बोलत नाहीत आणि देश प्रगतीपथावर नेतात. हे लोकांना पाहायला मिळतंय ना, त्याच्यामुळे लोक मोदीवर विश्वास टाकतात. पण राहुल गांधींनी काय केलं की आक्रमकता, वेडोवाकडं दरवेळेस मोदींच्या विरोधात काहीतरी, काय एकदा चौकीदार चोर आहे शब्द चालू केला, एकदा त्यांच्या बायकोबद्दलच सुरू केलं, एकदा काय राफेल विमानाबद्दल चोरी केलेली आहे. आता लोकांनी तर भाषणाचे क्लिप तयार, एकदा राफेलचे म्हणले 1500 कोटीचं विमान आहे, एकदा म्हणले 1300 कोटीचं आहे, एकदा म्हणले 1250 कोटीचं आहे. म्हणजे दरवेळेस आकडे त्यांचे वेगळे वेगळे येतात आणि लोक हसायला लागतात. या माणसाला काहीही माहिती नाही आहे. आणि याच लोकांची एक भावना आता तयार झाली, म्हणजे विरोधच आहे की बा राहुल गांधी हा देशाला घातक माणूस झालेला आहे, हा देश चालू देत नाही. भारताच्या बाहेर गेल्यानंतर सुद्धा भारताची बदनामी करतो. लोकसभेमध्ये उभा राहायला विरोधी पक्षनेता म्हणून तरी भारताची बदनामी करण्याचाच प्रयत्न करतो, चीनचं कौतुक करतो. हे त्यांना चीनबद्दल फार प्रेम आहे. जेव्हा काँग्रेस सत्तेवर होती 2004 ते 2014, तर त्या काळामध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना आणि नॅशनल काँग्रेस पार्टी, इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे राहुल गांधींची पार्टी, त्या दोघांमध्ये एक गुप्त समझोता झाला. त्याचे व्हिडिओ वगैरे आहेत. काय MOU म्हणतात त्याला, तर काय MOU झाला हे आजपर्यंत देशाला त्यांनी सांगितलेलं नाही. पण ते MOU झाल्यानंतर जर पाहिलं तर आपण चीन सरकारला खूप सवलती दिल्या होत्या, त्यांच्यावरची जकात कमी केलेली होती. त्याच्यामुळं तुम्ही पाहिलं असेल की पूर्वी चीनमधून तयार झालेले मोबाईलच बाजारात मिळायचे, दुसरं कोणाचे मिळत नाही. चीनमधून झालेलीच आयात सगळे, म्हणजे आपल्याकडं पतंगसुद्धा चीनचे यायचे, गणपती चीनचे यायचे, दिवाळीचे फटाकडे चीनचे यायचे, सगळ्या रोजच्या भारतीय जीवनातल्या गोष्टीसुद्धा चीनचा मालच आपल्यामध्ये यायला लागला होता. मी अमेरिकेत गेलो होतो त्यावेळेची गोष्ट सांगतो की आमची गाडी ज्या ठिकाणी थांबायची, पेट्रोल पंप म्हणा किंवा लंचला हॉटेलमध्ये म्हणा, आपण काही खरेदी करायला गेले की चायनीज वस्तू समोर आहेत. मी त्यांना विचारलं तुमचं अमेरिकन नाही का, ते म्हणले तुम्ही कुठंही जा तुम्हाला चायनीज वस्तू, आणि ते एवढ्या स्वस्त मिळतात की लोक अमेरिकन घेतच नाही, अमेरिकन लोकसुद्धा चायनीज माल घेतात. तीच गोष्ट भारतामध्ये करण्याचा चीनचा प्रयत्न होता की तुम्हाला पतंगसुद्धा तुम्ही बनवू नका, आम्हीच देतो. तुम्ही गणपती कशाला पेंटचे घेता, आम्ही गणपती तुम्हाला देतो. इतकं भारताच्या म्हणजे ग्राहकांच्या माथी त्यांनी चीनचा माल मारायला सुरुवात केली होती. आणि मग 2014 नंतर जेव्हा मोदी आले तेव्हा त्यांनी हळूहळू याच्यावर बंधनं आणले. पण मांजा पतंगाचा तो सुद्धा चायनीज बनवला. तर तुम्हाला काही दिवसांनी म्हणजे चीनचा तो नकली तांदूळ आला, आणि चकले अंडे आले, चीनच्या सगळ्या गोष्टी आल्या. तुम्ही मध्ये पाहिले चीनचे सेल, पेंट सेल सुद्धा आले डुप्लिकेट, चालले ते चालले, नाही ते जायचं. कोणती वस्तू बाजारात चीनची नाही असं नाही, प्रत्येक गोष्ट बाजारात. तर त्या गोष्टीला या काँग्रेसच्या MOUमुळे हा हातभार लागला होता. मोदी आल्यानंतर ते आपण हळूहळू बंद केलं आणि भारतीय मालाला उठाव आता वाढायला लागलेला आहे. तर मोदींच्या विरोधात बोलून बोलून म्हणजे जे खरं काही असतं सिद्ध करता आलं असतं की हो मोदी हे चुकलेत, हा पुरावा, तर लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला असता. पण पुरावा द्यायचा नाही, फक्त मनामध्ये द्वेष म्हणून काहीतरी बोलत राहायचं. त्याच्यामुळे लोकांची त्यांच्याबद्दलची भावना चुकीची व्हायला लागलेली आहे. 2014ला 44 सीट आले, 2019ला काही 52 सीट आले आणि 2024ला 99 सीट आले. 15 वर्ष झाले त्यांना सत्तेपासून लांब राहिल्यामुळं त्यांना अतिशय फ्रस्ट्रेशन आले. काहीही करून मी मोदींना बदनाम करणार, ही जी भूमिका आहे त्याच्यामुळं काय होतं की ते स्वतः वाईट ठरत चालतं.
म्हणजे काँग्रेस हा जुना पक्ष आहे, विरोधी पक्ष टिकला पाहिजे, काँग्रेस राहिली पाहिजे असं सगळ्यांना वाटतं. पण त्यांचं नेतृत्व मात्र किंवा मी जन्माला आलो तर पंतप्रधान होण्यासाठीच ही जी भूमिका आहे त्या भूमिकेमुळं काँग्रेस पक्ष गळतीला सुरुवात झालेली आहे. आता 2029ला जेव्हा निवडणुका होतील तेव्हा झालेल्या चुका 99 सीट दिले लोकांनी, त्या चुका लोक दुरुस्त करतील आणि कदाचित 44पेक्षा सुद्धा कमी जे खासदार स्वतःच्या बळावर येऊ शकतात तेवढेच निवडून येतील. राहुल गांधींनी प्रचार केला म्हणून निवडून आले. तुम्ही जर पाहिलं तर कोणत्या राज्यामध्ये हल्ली राहुल गांधींना प्रचाराला येऊ नका म्हणून सांग, तुम्ही येऊ नका आम्ही सगळं पाहतो. तर तुम्ही आले काहीतरी बडबड केली तर आम्ही निवडून येणार. ही लोकांची भूमिका त्यांच्या काँग्रेसच्या आमदार खासदारांची झालेली. बाकीचे मग तुम्हाला तर नाही प्रश्न पडतो. लोकांचा एक प्रश्न माझ्या नेहमी प्रश्न विचारतात की एवढं जर राहुल गांधीचं सरकार कारवाई का करत नाही. आणि प्रश्न माझ्या मनाचा प्रश्न, राहुल गांधींच्यावर एवढे खटले दाखवले, 4-5 केसेसमध्ये तर ते जामिनावर सुटलेले आहेत. अजून ते केस दाखल व्हायची, उभी राहायची. त्या प्रत्येक केसमध्ये त्यांना शिक्षा होऊ शकते. पण सिस्टीम ताब्यात आहे. अनेक वर्ष राज्य केल्यामुळं अधिकारी किंवा कोर्टामधले लोक हे सगळे त्याला फार लोक असणारे त्यांनी भरल्यामुळं त्यांना पाहिलं. मग तुम्ही हायकोर्टाने शिक्षा दिली 3 वर्षाची, सुप्रीम कोर्टामध्ये कॅन्सल होते, त्यांना जामीन दिला. बघू राहत केस पुन्हा उभीच राहत नाही. रामनवमीचं केस 25 वर्ष पडून होती, ती कधी घेतली नाही. कोणत्याही याच्यामध्ये सामान्य माणसाला सुप्रीम कोर्टात केस गेला 10 वर्ष थांबावं लागतं. पण कपिल सिब्बल गेले, अभिषेक मनु सिंघवी गेले की तातडीने केस लगेच दाखल केली जाते आणि सुनावणीला घेतली जाते. तर हा जो प्रभाव आहे त्यांचा कोर्टांवर, तर तो प्रभाव जो पण नाहीसा होत नाही तोपर्यंत त्यांना शिक्षा देणं हे काही जमणारी गोष्ट नाही. दुसरं, भाजप काय विचार करतो की यांना आता इंदिरा गांधीला अटक केली त्याच्यामुळे काय झालं, तिची पब्लिसिटी वाढली आणि ती पुन्हा निवडून आले इंदिरा गांधी. म्हणजे त्यांनी इमर्जन्सी लादली, लोकांचा छळ केला, लोकांना तुरुंगात टाकलं. ह्या गोष्टी लोक विसरले आणि त्यांनी इंदिरा गांधी तुरुंगात टाकलं एवढाच मुद्दा खूप वाईट धरला आणि त्यांना निवडून दिलं. तसं राहुल गांधींच्या बाबतीत का यांना आपण तुरुंगात टाकायचं आणि लोकांनी त्यांनाच पुन्हा निवडून घेतलं. लक्षात घ्या, मोहम्मद गौरी 16 वेळा म्हणजे हरला पृथ्वीराज चव्हाणकडून, 16 वेळा हरला. 16 वेळा पृथ्वीराज चव्हाणने त्यांना सोडून दिलं. पण 17 वेळेस मोहम्मद गौरी जिंकला आणि त्याने पृथ्वीराज चव्हाणला मारलं. संपूर्ण भारतावर गुलामी लादली. तेव्हापासून ते आपल्या मुसलमान राज्य चालू झालं. एकदाच चूक केली, तसं जर लोकांनी एकदाच चूक केली आणि राहुल गांधी पंतप्रधान झाले, या देशाची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं आम्हाची मोदी जे वागतात ते कधी कधी चुकीचं असं वाटतं, कधी कधी असं वाटतं ते वागतात ते बरोबर आहे. आपल्याला राजकारण कमी समजतं, मोदींना शहाना ते जास्त समजतं. त्याच्यामुळे त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा. मला सुद्धा राग येतो, का वर त्यांच्यावर कारवाई करत नाही, का ममता बॅनर्जीचं पश्चिम बंगालचं सरकार बरखास्त करत नाही. तर त्याच्यामागं कदाचित राजकारणाचे कारण असतात, काही वेळा देशाचे जे आहेत. तर आता लोकांची एक पूर्ण भावना झाली की हे परदेशी लोकांच्या हातातलं बाहुलं झालेले आहे. ते जसे आदेश दिसतील तसं राहुल गांधी वागतात आणि मग ती इमेज जर एकदा वाढीला लागली किंवा भाजपने याचा प्रचार जास्त प्रमाणात केला तर काँग्रेस पक्ष पुन्हा गळतीला लागेल आणि मग परत उभारी धरणार नाही. त्याच्यामुळं लोकांनी मतदान करताना सगळ्या भूमिका विचार करून मतदान करावं आणि काँग्रेसच्या लोकांना सुद्धा समजून सांगायचं आहे की तुम्ही कोणत्या नेत्याच्या हाताखाली काम करता हे एकदा मनाला विचारून पहा आणि मग निर्णय घ्या की आपण काँग्रेसमध्ये राहायचं का दुसऱ्या पक्षात जायचं. आज आपण इथं थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर. रामकृष्ण.